हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण करणार आहे अंडा मसाला। त्यासाठी मी अंडे उकडायला ठेवले आहेत आणि ते मी 2 कांदे घेतले आहे आणि 2 टोमॅटो घेतले आहे। तर त्याचे मी बारीक बारीक असे कट करून घेतले आहे कांदे आणि टोमॅटो। तर आता मी ते मिक्सरच्या भांड्यामधनं त्याची पेस्ट करून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही असा अंडा मसाला तुम्ही नक्कीच ट्राय करा। मी माझ्या पद्धतीने खूप छान लागतो। तर इथे मी फोडणीसाठी मसाले घेतलेले आहेत। मसाले जास्त काही नाही आहे, मटन मसाला आहे, गरम मसाला आहे, मिरची पावडर आहे कलरची आणि एक तमालपत्र घेतलेले, हळद घेतली आहे। इथे मी अंडे उकडवून त्याचे 2-2 काप करून घेतले आहे। इथे मी पेस्ट करून घेतली आहे। इथे आलं लसूणची पेस्ट आहे आणि इथे मी 6 जिरे घेतलेत फोडणीसाठी। तर इथे मी कढई ठेवून घेतली आहे। तर माझा चमचा छोटा असल्यामुळे मी 2 ते 3 चमचे इथे तेल घालून घेतलं आहे आणि तेल तापल्यानंतर मी त्यात 6 जिरे घेतले आहेत। 6 जिरे घातले, मी त्यात तमालपत्र टाकलं आहे। तमालपत्राचे मी 2 तुकडे केले आहेत आणि त्यानंतर मी इथे आपली कांदा टोमॅटोची केलेली पेस्ट घालून घेतली आहे आणि त्यातच मी आपलं आलं लसूणची पेस्ट 1.5 चमचा इथे घालून घेतली आहे। म्हणजे टोमॅटो, कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान असं आपल्या तेलामध्ये परतलं जातं। तर पाहू शकता इथे मी आता छान मसाले असे परतून घेत आहे। मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या मसाल्यांना कच्चा वास नाही राहत। तर पाहू शकता इथे मसाले आपले परतत आलेले आहेत। तेल सुटलं आहे कांदा टोमॅटोच्या मसाल्याला आपल्या। तर या स्टेजला मी आता आपले सगळे मसाले याच्यामध्ये घालून घेणार आहे जे आपण घेतले होते ते। परत एकदा सांगते, हळद घेतलेली आहे, मिरची पावडर घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे आणि मटन मसाला घेतला आहे आणि छान सगळे मसाले मी एकत्र करून असे व्यवस्थित परतून घेतले आहे तेल सुटेपर्यंत। पाहू शकता किती छान कलर आला आहे मसाल्यांना। आणि त्यातच मी आता थोडीशी आपली कोथिंबीर घालून घेतली आहे। कोथिंबीरचा मसाल्यामध्ये परतताना छान वास येतो म्हणून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे मी। त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात जे टोमॅटो कांदा केलं होतं त्यात थोडंसं पाणी मिसळून टाकलं आहे आणि याच्यामध्ये आता मी मसाला व्यवस्थित असा 5 मिनिटं झाकण ठेवून शिजून देणार आहे। म्हणजे आपल्या मसाल्याचा कच्चा वास सगळा जातो। मसाले छान परतले आहेत तरी पण मी थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवून दिले आहे। तर पाहू शकता इथे मसाले आपले छान व्यवस्थित शिजले आहेत आणि परतलेही छान गेले आहेत। खूपच छान असा रंग आलाय मसाल्यांना आणि वासही खूप छान येतोय। नक्कीच तुम्ही अशी ट्राय करा। अंडा मसाल्याची भाजी खूप छान होते आणि याच्यात मी आपले बॉईल केलेले अंडे त्यात 2-2 हे करून असे भाग करून त्यात घालून घेतले आहे। तुम्हाला जेवढं लागते पाणी तेवढं मी खूप पाणी घालणार नाही, कारण मला मसाला करायचा आहे। तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालून सुद्धा त्याची ग्रेव्ही करू शकता, पण मी इथे मसाला करणार आहे त्यामुळे मी थोडंच पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवलं आहे। तर पाहू शकता इथे आपला अंडा मसाला तयार झाला आहे। खूपच छान असा दाटसर झाला आहे। वरनं मी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि वासही खूप छान सुटला आहे। पाहू शकता तुम्ही किती दाटसर आपला अंडा मसाला तयार झाला आहे। तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।